दिसायला देखील किती छान अशी आईस्क्रीम आपली बनून तयार आहे. नमस्कार, किचन क्वीनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खरबुजापासून खरबूज मिल्कशेक, कुल्फी आणि नवीन पद्धतीने बनवलेले आईस्क्रीम. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. या खरबुजाला आपण एका साइडने फक्त कट करून घेणार आहोत. आम्ही कशा प्रकारे खरबुजाला व्यवस्थित गोल आकारामध्ये कट करून घेत आहे. अशा प्रकारे छोटे छोट्या साइज मध्ये खरबूज कट करून घ्यायचा आहे. मीडियम थिकनेस ठेवायची आहे. कट करून घेतलेल्या खरबुजामध्ये असे 2 पीसेस मी साइडला काढून ठेवणार आहे. ते आपण नंतर आईस्क्रीम साठी यूज करणार आहोत. रिमेनिंग राहिलेले पीसेस आता आपण यामध्ये छोटे छोटे कट करून घ्यायचे आहेत आणि आता आपण हे छोटे छोटे पाडलेले पीसेस मिक्सर ग्राइंडरला ग्राइंड करून घेणार आहोत. राहिलेले पीसेस फेकून देणार आहोत. आता आपण बरेच वेळेस काय होतं की आपण खरबूज आणतो पण खरबूज खाऊन आपल्याला कंटाळा येतो. त्यावेळी मग काय करायचं तर यावेळी अशा प्रकारे आईस्क्रीम किंवा मिल्कशेक तुम्ही बनवू शकता आणि खरबुजाचा देखील आनंद घेऊ शकता. सर्व पीसेस आपण मिक्सर ग्राइंडरला टाकायचे आहेत आणि एकदम स्मूथ प्युरी बनवून घेऊया. पहा, मस्त स्मूदी तयार झालेली आहे. अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. हे फुल फॅट दूध आहे. उकळलेलं देखील घेऊ शकता. हे पूर्ण अर्धा लिटर दूध आहे आणि यामध्ये साई थोडीशी बाजूला काढून मी त्यामध्ये अर्धा वाटी म्हणजे हाफ कप दूध बाजूला काढत आहे आणि ही जी साय आहे ती रिमेनिंग अशीच ठेवायची आहे. दूध घ्यायचं आहे. 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेतलेला आहे. हे व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर आहे. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की जेव्हा तुम्ही खरबुजाची आईस्क्रीम किंवा कुल्फी बनवणार आहात त्यावेळी व्हॅनिला फ्लेवरचेच घ्या. व्यवस्थित मिक्स झालेला आहे. गरम दुधाचा वापर करायचा नाही, नाहीतर कस्टर्ड पावडर मध्ये गुठळ्या तयार होऊ शकतात. दुधाला आता आपण एक बॉईल येऊ देऊया. बॉईल होत आहे तोपर्यंत 4 बदाम आणि 4 काजू घेतलेले आहेत. याला आता आपण छोट्या छोट्या पीसेस मध्ये कट करून घेऊया. दुधाला एक चांगली बॉईल आलेली आहे. एक वेळेस पोळी फिरून घेऊया. अर्धा लिटर दुधासाठी 5 टेबलस्पून साखर टाकायची आहे. दुधाला 5 ते 7 मिनिटांसाठी उकळू दिलेला आहे. त्यानंतर आता आपण जे आपण दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करून घेतलेलं होतं ते थोडं थोडं करत यामध्ये टाकणार आहोत. आपण थोडं थोडं करतच कस्टर्ड पावडर मिक्स करायचं आहे आणि कंटिन्युअस हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. इतकी काळजी घ्यायची आहे. कस्टर्ड पावडर गुडाला जाऊन बसू शकतो. पहा, मिनिटासाठी हे कस्टर्ड पावडर दुधामध्ये व्यवस्थितरित्या मिक्स होऊ देऊया. आपण कट करून घेतलेले अर्धे ड्रायफ्रुट्स यामध्ये टाकायचे आहेत आणि अर्धे रिमेनिंग ठेवायचे आहेत. पहा, कन्सिस्टन्सी आता आपली थोडीशी दाटसर झालेली आहे. हे आपलं सिंपल कस्टर्ड मिल्कशेक तयार आहे. पण आपल्याला आज खरबूज मिल्कशेक बनवायचा आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी आता आपण तयार करून घेतलेली सुरुवातीला जी खरबुजाची प्युरी होती ती यामध्ये टाकायची आहे. थोडेसे 1-2 पीसेस असतील यामध्ये तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं आणखी 5 ते 7 मिनिटांसाठी बॉईल होऊन देऊया. टोटल आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो. आईस्क्रीमचा कलर छान दिसावा यासाठी आपण 1 चुटकी फूड कलर टाकलेला आहे. फूड कलर टाकणं ऑप्शनल आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. नॉर्मल टेम्परेचरला थंड करून घेऊया. त्यानंतर आपण फ्रीज मध्ये ठेवून देऊया. त्यानंतर आपलं मिल्कशेक तयार आहे. ही आपली बेसिक स्टेप झालेली आहे. या कट करून घेतलेल्या पाटला काय करायचं आहे, अशा प्रकारे सुरीने कट पाडून घ्यायचे आहेत. असे चारी बाजूनी कट पाडून घेऊ शकता तुम्ही किंवा दोन्ही बाजूनी पाडून घेऊ शकता. स्टार्टिंगला आधी आपण समोरासमोरच असे छोटेसे कट्स पाडून घ्यायचे आहेत. पहा, अशा प्रकारे चारही बाजूनी कट पाडून झालेले आहेत.
आईस्क्रीमला फिक्स करण्यासाठी अशा प्रकारची छोटी प्लेट घेऊ शकता किंवा अशा प्रकारे कोणतेही कंटेनर घेऊ शकता. जे तुमच्याकडे घरी अवेलेबल असेल ते कंटेनर तुम्ही घेऊ शकता. हे केक साठीचं कंटेनर आहे किंवा तुम्ही तुमच्या घरी छोटे साईजचे डबे असतील ते देखील तुम्ही घेऊ शकता. आता ज्या ठिकाणी आपण कट्स पाडून घेतलेले होते त्या ठिकाणी अशा प्रकारे तुमच्या घरी चमचे अवेलेबल असतात ते चमचे अशा प्रकारे फिक्स करायचे आहेत. अशा प्रकारे चमचे फिक्स करायचे आहेत, सेंटरला येतील असे. नॉर्मल टेम्परेचरला हे मिश्रण थंड झाल्याच्या नंतर अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे. दूधची आईस्क्रीम आहे त्यामुळे आपण खरबुजाला अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण याचे पील करत आहोत. अशा प्रकारे या आईस्क्रीमला सेट होऊ द्यायचं आहे. फ्रीजर मध्ये 6 घंट्यासाठी या आईस्क्रीमला असं सेट होऊ द्यायचं आहे. फ्रीजरला ठेवून देऊया. हे कंटेनर तुम्ही फ्रीजर मध्ये ठेवून थंड करून घेऊ शकता आणि मिल्कशेक म्हणून पिऊ शकता. हे मिल्कशेक आहे. आणि आता आपण कुल्फी बनवण्यासाठी अशा प्रकारे कंटेनर घेतलेले आहेत. गेल्या वेळेस मी तुम्हाला दाखवलं होतं की कुल्फी तुम्ही प्लास्टिक कंटेनर मध्ये किंवा अशा प्रकारच्या ग्लास मध्ये बनवू शकता किंवा अशा प्रकारच्या मटक्यामध्ये देखील बनवू शकता. गेल्या वेळेस तुम्हाला एकदम डिटेल मध्ये रेसिपी दाखवलेली आहे. तर आज आपण मटक्यामध्ये न बनवता ग्लास मध्येच कुल्फी बनवणार आहोत. त्यासाठी मी 2 ग्लास घेतलेले आहेत. अशा प्रकारे ग्लास मध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आहे. यामध्ये आईस जाऊ नये यासाठी आपण एक प्लास्टिक कव्हर घेऊ शकता किंवा अशा प्रकारे अल्युमिनियम फॉइल देखील घेऊ शकता. सेंटरला अशा प्रकारे निशाण धरून अशा ठिकाणी होल पाडून घ्यायचा आहे. होल पाडून झालेला आहे. आता व्यवस्थित त्या कंटेनरला झाकून घ्यायचं आहे. आणि आपल्या घरी अशा प्रकारे रबर अवेलेबल असते आणि व्यवस्थित त्या कंटेनरला लावून घ्यायचं आहे. आता हे फ्रीजरला 6 घंट्यासाठी ठेवून द्यायचं आहे. हे मिश्रण 2 घंटे ठेवून झालेलं आहे. त्यानंतर आपण अशी टिक्यामध्ये लावून घ्यायची आहे जेणेकरून मध्ये आडवी पडणार नाही. 6 घंट्यानंतर आता ह्याला पाहूया. 2 घंट्याच्या नंतर हे मिश्रण सेट झाल्याच्या नंतर यावरती अशा आपण खरबुजाच्या सीड्स टाकून घ्यायचे आहेत ज्यामुळे हे आईस्क्रीम खरबुजामध्येच बनवलेलं आहे असे वाटेल. फार छान लागते ही रेसिपी. नक्की ट्राय करा. छान दिसत आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की ट्राय करा. त्याला नक्की सबस्क्राईब करा. छान दिसत आहे ही रेसिपी. एकदम वेगळ्या पद्धतीने खरबूज आईस्क्रीम आपली तयार आहे. पहा एकदम दिसायला देखील किती छान अशी आईस्क्रीम आपली बनून तयार आहे. पहा एकदम सुंदर अशी आईस्क्रीम आपली तयार आहे. एकदम खरबुजामध्येच तयार करून घेतलेले आईस्क्रीम असे वाटत आहे. पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. एकदम मार्केटमध्ये मिळते तशी आईस्क्रीम आपली तयार आहे. ही कुल्फी तुम्ही नॉर्मल टेम्परेचरच्या पाण्यामध्ये अशा प्रकारे ठेवून सेपरेट करू शकता आणि आईस्क्रीम एन्जॉय करू शकता. नक्की ट्राय करा ही रेसिपी.